नमस्ते सर, आप कहाँ से हो? मैं शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापूर से। आपका नाम क्या है? रामचंद्र पाटील। आणि तुमच्यासोबत किती तुमचे स्टुडंट्स आले आहे? 20 मुलं आणि 10 मुलांचं टीम आलेलं आहे। तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? छान आहे। थोडंसं रिझल्ट आमचं एक्सपेक्टेशन जास्त होते, परंतु यश आम्हाला थोडंसं कमी आलेलं आहे। तुम्हाला असं किती प्राऊड वाटतंय जेव्हा तुमचा मुलं असं ट्रॉफी आणते आला घरी? खूपच छान वाटतं आहे, कारण आम्ही 2 वर्षापूर्वी ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला चॅम्पियनशिप मिळाली होती। तेव्हापासून आम्ही अजून जास्त आहे, कारण म्हणून आमची टीम मोठी असते जराशी, त्यामुळे खूप आनंद होतो आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण प्राऊड फील होतं सगळ्यांचं। तुमचं काय स्वप्न होतं? आमचं म्हणजे एक 4 मेडल तरी गोल्ड मेडल आम्ही अपेक्षा होती। त्याच्यामध्ये एक सिल्वर मिळालेलं आहे आम्हाला। आता उद्या एक फायनल आहे, उद्या 2 आज एक संध्याकाळी फायनल आहे आणि उद्या एक फायनल आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक्सपेक्टेशन ठेवलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं की आणू शकते, लाईक गोल्ड आणू शकते? हो हो, उद्या जो 5000 मीटर इव्हेंट आहे त्याच्यामध्ये आम्हाला गोल्डची शक्यता आहे, आणि जो हर्डल्स इव्हेंट आहे आता संध्याकाळी त्याच्यामध्ये पण कुठलंही एक मेडल मिळेल आम्हाला। इथेचा वेदरमुळे काय बोलणार? खूप उष्णता आहे, हॉट जास्त आहे, त्यामुळं मुलांना थोडासा त्रास होतो आहे, कारण हे जास्त होतं आहे त्यांना क्लायमेटचं, त्यामुळे थोडासा त्रास होतो दुपारच्या वेळेला मुलांना। आणि तुम्हाला राहायला पुरा कसं होतं? खूप छान, कारण मी ही 4थी वेळ आहे। मी मुलांसोबत येतो, मी इथं आल्यानंतर बिंदास राहता येतं, किंवा आपल्याला कुठलं खाण्याचा प्रॉब्लेम नाही, राहण्याचा प्रॉब्लेम नाही, फक्त आपला परफॉर्मन्स बेस मुलांना आम्ही तसंच सांगतो की तुम्ही परफॉर्मन्सवर लक्ष द्या आणि तुम्ही चांगलं करू शकता। असं कोणता तरी असं तुमचा असं मेमरी आहे तुम्हाला शेअर करायला पाहिजे, कारण तुम्ही 4 वर्ष पहिलं पण आलेलं आहे। ह्या वर्षी कारण कॅश प्राईज इथं आल्यानंतर कॅश प्राईज मिळतं, ते मुलांना आम्ही कायम सांगतो की बाबा मोडबिद्रीला आलं किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये आलो आपण की तुम्हाला न कळत तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि मेडलसुद्धा, आणि ते प्राऊड फील असतं। मग ते असं आता 10,000मध्ये आमचं सिल्वर, 10,000 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये सिल्वर मेडल मिळालं। ते मुलगा एकदम गरीब आहे आमच्या, आणि ते येणार नव्हतं, परंतु आम्ही सांगितलं की बाबा ये तू, आम्ही तुला पैसे देतो, आणि तो आला आणि त्याला सिल्वर मेडल मिळालं, त्यामुळे त्याला खूप म्हणजे आनंद झाला। तुम्ही आता फ्युचर जनरेशनला ती ॲथलेटिकमध्ये यायचं असं आहे, त्यांना काय मोटिवेशन देणार? ॲथलेटिक्स हा गेम कसा आहे की म्हणजे आपलं सगळं, म्हणजे कुठलाही गेम जरी आपण चॉईस करायचा असेल तर पहिलं त्याला ॲथलेटिक्समध्ये यायला पाहिजे। ॲथलेटिक्स आलं की तो कुठल्याही गेममध्ये जाऊ शकतो, म्हणून प्रत्येक मुलांनी ॲथलेटिक्समध्ये यावं, आणि नंतर मग आपल्या याच्यानुसार म्हणजे कपॅसिटीनुसार वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आपण जाऊ शकतो। तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय तुमचं मुलं तुमचं स्वप्न असं पूर्ण करत आहे म्हणून? हो, खूपच, कारण मी ज्यावेळेला खेळत होतो त्यावेळेला एकाच दुसरं आम्हीच मेडल आणत होतो, आणि जास्त अपेक्षा असं होती की बाबा दुसरे जास्त घेतात, आपल्याला पण यायला पाहिजे। ते आमचं स्वप्न 2 वर्षापूर्वी आम्हाला चॅम्पियनशिप ज्या वेळेला मिळाली चेन्नईमध्ये, त्यावेळेला आमचं ते स्वप्न पूर्ण झालं। अजूनही तशीच अपेक्षा आहे की बाबा एक वेळ तरी आपण अजून आहे तोपर्यंत आपल्याला चॅम्पियनशिप मिळावी अशी। थँक्यू सो मच, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। थँक्यू।